नमस्कार. कधी असा विचार मनात आलाय का की दोन कट्टर वैरी जे एकमेकांचा चेहराही पाहू इच्छित नाहीत ते एकत्र येऊन काहीतरी महत्त्वाचं निर्माण करू शकतात? म्हणजे ऐकायलाच किती विचित्र वाटतं नाही का? पण भारताच्या शिक्षण व्यवस्थेची कहाणी काहीशी अशीच आहे. ही गोष्ट आहे दोन पूर्णपणे वेगळ्या, अगदी विरुद्ध विचारांच्या संगमाची. चला तर मग ही गुंतागुंतीची गाठ सोडूया. आणि हेच तर ते कोडं आहे ज्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. बघा, एका बाजूला होती ब्रिटिश साम्राज्यशाही, ज्यांचे हेतू अगदी स्पष्ट होते. आणि दुसऱ्या बाजूला होती भारतीय राष्ट्रवादी चळवळ, जी स्वातंत्र्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत होती. मग ह्या दोन शक्ती, जे एकमेकांचे शत्रू होते, ते एकाच व्यवस्थेचे, आपल्या शिक्षण व्यवस्थेचे शिल्पकार कसे काय बनले? हीच तर खरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. चला तर मग या कोड्याची उकल करायला सुरुवात करूया. आणि त्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल, म्हणजे थेट त्या पायाकडे जो ब्रिटिशांनी घातला होता. एक गोष्ट लक्षात घ्या, ब्रिटिशांच्या आधी संपूर्ण भारतासाठी एक अशी शिक्षण प्रणाली नव्हतीच. त्यांनी पहिल्यांदा एक प्रचंड देशव्यापी जाळं तयार केलं. एक अशी प्रशासकीय रचना जी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या शाळांना एकमेकांशी जोडत होती. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी विज्ञान, गणित, इंग्रजी यांसारखे आधुनिक विषय आणले. ही एक अशी रचना होती जी याआधी भारतात कधीच अस्तित्वात नव्हती. पण थांबा, या सगळ्या प्रभावी रचनेमागे एक मोठी मेख होती. ही व्यवस्था भारतीयांना मोठं करण्यासाठी नव्हती, तर ती होती साम्राज्याला टिकवण्यासाठी. तिचा एकच उद्देश होता, इंग्रजी राजवटीसाठी कारकून आणि प्रशासकीय कर्मचारी तयार करणे. भारतीय संस्कृती, इथली मूल्य, या देशाचा आत्मा, याला त्या व्यवस्थेत काहीच स्थान नव्हतं. म्हणजे शरीर तर होतं, पण त्यात प्राणच नव्हता. आणि जेव्हा ही ब्रिटिश यंत्रणा वेगाने पुढे जात होती, तेव्हाच एक दुसरी शक्ती, एक दुसरी ऊर्जा आतून वाढत होती. एक अशी चळवळ जी शिक्षणाला नोकरीचं साधन नाही, तर देशाचा आत्मा मानत होती. ही होती भारतीय राष्ट्रवाद्यांची दृष्टी, आणि ती ब्रिटिशांच्या विचारांच्या अगदी विरुद्ध होती. आपल्या राष्ट्रवादी नेत्यांसाठी शिक्षण हे बदलाचं, प्रतिकाराचं एक शस्त्र होतं. त्यांना एक नवीन भारतीय पिढी घडवायची होती, म्हणून त्यांनी स्वदेशी विचारांना महत्त्व दिलं, राष्ट्रीय अभिमान जागवला, सामाजिक समानतेसाठी, विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी जोरदार लढा दिला आणि आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला. त्यांना फक्त कारकून नको होते, त्यांना स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक घडवायचे होते. आणि या एका वाक्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. राष्ट्रवाद्यांनी शिक्षणाचा मूळ हेतूच बदलून टाकला. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवण्याचं एक साधन नाही, तर एक चांगला जबाबदार नागरिक घडवण्याची एक प्रक्रिया आहे. हा काही छोटा मोठा बदल नव्हता, ही एक वैचारिक क्रांती होती. आणि मग तो दिवस उजाडला. भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि मग अचानक हे दोन्ही प्रवाह, एकीकडे ब्रिटिशांनी तयार केलेली रचना आणि दुसरीकडे राष्ट्रवादी चळवळीचा आत्मा, यांना एकत्र यावं लागलं. आता पुढे काय होणार होतं? ही कहाणी आहे की कसं या दोन विरोधी गोष्टींमधून काहीतरी अगदी नवीन जन्माला आलं. इथेच तो खरा पेच दिसतो. एका बाजूला ब्रिटिशांनी दिलेली थंड, निर्जीव पण मजबूत अशी यंत्रणा, आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी मूल्यांचं, आकांक्षांचं एक सळसळतं जिवंत झाड. हाच तो संघर्ष आहे. आधुनिकता विरुद्ध अस्मिता, बुद्धी विरुद्ध भावना. आणि इथेच या कथेचं सार आहे. स्वतंत्र भारताच्या नेत्यांनी एक विलक्षण निर्णय घेतला. त्यांनी ब्रिटिशांची ती सगळी रचना मोडून नाही टाकली. उलट त्यांनी तो सांगाडा, म्हणजे ती प्रशासकीय रचना, ते नेटवर्क तसंच स्वीकारलं आणि त्यात एक नवीन भारतीय आत्मा भरला. त्यांनी त्या वसाहतवादी कौचात राष्ट्रीय चळवळीची मूल्य आणि स्वप्न उतली. आजची आपली शिक्षण व्यवस्था याच अद्भुत संगमावर उभी आहे. मग या दुहेरी वारशाचा आजच्या भारतासाठी काय अर्थ आहे? चला, या अनोख्या प्रयोगाचे परिणाम काय आहेत यावर एक शेवटची नजर टाकूया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारताची शिक्षण व्यवस्था एका आधुनिक ग्लोबल हार्डवेअरसारखी आहे, पण तिला चालवणारं सॉफ्टवेअर पूर्णपणे भारतीय आहे. आणि हेच मिश्रण रचनेचं आणि आत्म्याचं या व्यवस्थेला खूप खास बनवतं. आणि यामुळेच आजचा कळीचा प्रश्न निर्माण होतो. हा जो संमिश्र DNA आहे, म्हणजे एकाच वेळी वसाहतवादी आणि स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा, ही आपल्या शिक्षण व्यवस्थेची सर्वात मोठी ताकद आहे की तिच्यातल्या न संपणाऱ्या संघर्षांचं आणि गोंधळाचं मूळ कारण? यावर विचार करायलाच हवा.